मी ज्योतिषी प्रसाद गोखले। व्हिडिओ पाहण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा। ऑगस्ट 2024 हा महिना मकर राशीच्या जातकांसाठी कसा जाईल ते आपण पाहू। प्रथम स्थानात मकर रास आहे। मकर राशीचा स्वामी शनी द्वितीय स्थानात आहे। तुमच्या साडेसातीची शेवटची 2.5 वर्षे चालू आहेत। कुटुंब, अनपेक्षित खर्च, दंतरोग या संदर्भात घटना घडतील। द्वितीय स्थानात कुंभ रास असून शनी स्वराशीत आहे। द्वितीय स्थान हे कुटुंब धनसंचयाचे स्थान आहे। मोठी आर्थिक उलाढाल करू नका। कुटुंबात कलह होऊ शकतो। खाण्यावर बंधन ठेवा। तृतीय स्थानात मीन राशीत राहू आहे आणि मीन राशीचा स्वामी गुरु पंचम स्थानात आहे। कला, विद्या क्षेत्रासाठी उत्तम काळ आहे। प्रवास होतील, पण प्रवासात काळजी घ्या। चतुर्थातील मेष राशीच्या स्वामी मंगळ पंचम स्थानात आहे। शेअर मार्केट करणाऱ्यांसाठी अनुकूल परिस्थिती आहे। वाहन खरेदी करण्याचे योग आहेत। पंचम स्थानात मंगळ गुरु आहेत आणि वृषभ रास असून स्वामी शुक्र अष्टम स्थानात आहे। अचानक धनलाभ होतील। संततीशी वादविवाद होतील। शिक्षणात विद्यार्थ्यांना उत्तम काळ आहे। षष्ठात मिथुन रास असून स्वामी बुध अष्टम स्थानात आहे। तब्येतीची काळजी घ्या। नोकरीत गुप्त शत्रूंचा त्रास होईल। नोकरीत बदल होऊ शकतो। सप्तम स्थानात कर्केचा रवी आहे। रवी अष्टम स्थानाचा स्वामी आहे। पती पत्नी नात्यात अहंकार आणू नका। पार्टनरशिप व्यवसायात सांभाळून व्यवहार करा। अष्टम स्थानात सिंह राशीत बुध शुक्र आहेत। अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे। गूढ विद्या परमार्थाची आवड निर्माण होईल। नवम स्थानात कन्या राशीत केतू आहे आणि स्वामी बुध अष्टम स्थानात। परमार्थात गूढ विद्येत रुची निर्माण होईल। परदेश योग दिसत आहेत। दशम स्थानात तूळ रास आहे। तूळ राशीचा स्वामी शुक्र अष्टम स्थानात आहे। नोकरीत बदल होऊ शकतो। इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसायासाठी उत्तम काळ आहे। वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या। एकादश स्थानात वृश्चिक रास आहे आणि स्वामी मंगळ पंचम स्थानात आहे। शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आर्थिक लाभ दिसत आहेत। मित्रांसोबत वादविवाद टाळा। द्वादश स्थानात धनुरास आहे आणि धनुराशीचा स्वामी गुरु पंचम स्थानात। शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे योग आहेत। विद्यार्थ्यांनी अभ्यासात एकाग्रता वाढवण्याची गरज आहे।